माझे बहीण आणि मेहुणे दीपक कोतकर असे एकूण 7 जण 31 तारखेला निघाले नाशिकवरनं. आणि ज्या दिवशी हा इन्सिडेंट झाला, तिकडे ढगफुटी झाली, त्या दिवशी सकाळी गंगोत्रीवरनं मला 10:30ला व्हिडिओ कॉल आला. तर ते पूजा अर्चा चालू होती. ते म्हणे आता इकडचं झालं का आम्ही निघतो. त्याच्यानंतर तर संपर्कच नाही आणि आज 3 दिवस झाले त्यांच्याशी संपर्क होत नाही आहे. आपत्ती व्यवस्थापनाला मी कळवलं, मुख्यमंत्र्यांना कळवलं. त्यांच्याकडनं फक्त एवढंच उत्तर येतं की ते सेफ आहेत. परंतु आमचं जोपर्यंत बोलणं होत नाही किंवा मग आम्हाला काही कळत नाही तोपर्यंत आम्हाला आता जास्त चिंता वाढायला लागली. आजचा 3रा दिवस आहे. लास्ट बोलणं कधी झालेलं, काय तिथली परिस्थिती त्यांनी सांगितली होती का? 10:34ला मला व्हिडिओ कॉल आला होता. तेव्हा त्यांची पूजा वगैरे आटपली होती आणि ते सांगत होते की आम्ही आता इथून निघू पुढच्या याला. त्याच्यानंतर काही फोन वगैरे काही नाही. आम्ही कंटिन्यू फोन लावते, फोन स्विच ऑफ येतात त्यांचे. त्याच्यामुळे मग ती चिंता वाढली आणि आता तर जास्त 3रा दिवस आहे. आणि सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी त्यांचं लोकेशन शोधून किंवा आम्हाला संपर्क करायला सांगितलं तर बरं होईल. एखाद्याशी बोलणं झालं 7 जणांची तर बरं वाटेल आम्हाला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.